नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट अद्वैत चव्हाण वकीलपत्र या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, बऱ्याच दिवसानंतर आपण हा व्हिडिओ करतोय. मध्यंतरी खूप मोठा गॅप आपल्या दोन व्हिडिओमध्ये झालेला आहे. मात्र आपल्याला कल्पना आहे की आता क्रिसमसच्या सुट्ट्या संपल्यानंतर हायकोर्टचं माझं कामकाज वाढलेलं आहे, बाहेर पण जावं लागतं आणि त्यामुळे व्हिडिओ बनवायला वेळ जो आहे तो जास्त मिळत नाही. बऱ्याच जणांच्या प्रश्नांची उत्तरं मी व्हॉट्सअपच्या माध्यमातून देत असतो. मला खूप सारे जण प्रश्न विचारतात. आज व्हिडिओ करण्यामागचं मुख्य कारण म्हणजे पार्ट बी बद्दल अनेकांचे गैरसमज आहे. पार्ट बी नेमका काय आहे, पार्ट बी भरणं कंपल्सरी आहे का, पार्ट बी भरल्यानंतर आपल्याला किती दिवसामध्ये आरएनआय सर्टिफिकेट मिळतं, पार्ट बी मध्ये नेमकं काय काय करावं लागतं. त्याचबरोबर पार्ट बी भरत असताना प्रिंटिंग प्रेसचं नाव टाकल्यानंतर त्यांच्याकडून आपल्याला कशा पद्धतीचं सर्टिफिकेट घ्यावं लागतं किंवा एनओसीचा फॉर्मॅट काय आहे, अशा असंख्य प्रश्न आहेत. तुमचे पण जर काही प्रश्न असतील तर तुम्ही इथे कमेंटच्या माध्यमातून विचारा. तुमचा व्हॉट्सअप क्रमांक, कुठलाही प्रश्न विचारत असताना मित्रांनो एक तुम्हाला गोष्ट सांगतो, माझा व्हॉट्सअप क्रमांक तुम्हाला व्हिडिओच्या खालच्या साईडला तिथे दिसेल आणि तुम्हाला कोणताही प्रश्न जर पडला असेल तर आपण त्या ठिकाणी व्हॉट्सअपचा आपला क्रमांक टाका, आपलं नाव टाका, आपल्या जिल्ह्याचं नाव, राज्याचं नाव टाका आणि जो काही तुमचा प्रश्न असेल तो मला तुम्ही विचारू शकता. मी तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपला लवकरच त्या प्रश्नाचं उत्तर देईन. तर आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा व्हिडिओ जो आहे तो पार्ट बी मध्ये आहे, हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. काय झालं की बऱ्याच जणांना असं वाटतं की पार्ट ए कंप्लीट केला म्हणजे टायटल व्हेरिफिकेशनची प्रोसेस जी आहे ती पूर्ण झालेली आहे. आता टायटल आल्यानंतर आपल्याला पार्ट बी भरायचा आहे असा बऱ्याच जणांना गैरसमज होतो. मात्र असं काही नाहीये. पार्ट ए आणि पार्ट बी ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला एकाच वेळेस भरायच्या आहे. भलेही पार्ट ए हा टायटल व्हेरिफिकेशनसाठी त्याच्यामध्ये काही माहिती दिलेली आहे, तरी सुद्धा पार्ट बी सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. आता पार्ट ए आणि पार्ट बी मध्ये जर तुम्ही लॉग इनला जर झाले असणार तुमच्या प्रेसेवा पोर्टलच्या अकाउंटला, तर तुम्हाला तिथे एक नवीन दिसेल की पार्ट ए जो आहे तो टू बी कम्प्लिटेड बाय द ओनर आणि पार्ट बी आहे तर टू बी कम्प्लिटेड बाय द पब्लिशर असं त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल. पण त्याच्याकडे दुर्लक्ष करा, कारण ओनर आणि पब्लिशर बऱ्याच ठिकाणी आपल्याकडे एक आहेत. काही याच्यामध्ये जे अलग अलग आहेत, म्हणजे मूळ मालक वेगळा आहे आणि प्रकाशक वेगळा आहे. अशा स्थितीमध्ये प्रकाशकांनी पार्ट बी भरायचा आहे. मात्र बऱ्याचशा अर्जांमध्ये प्रकाशक आणि मालक एकच व्यक्ती आहे, त्यामुळे त्याच व्यक्तीने भरला तरी चालेल. तर पार्ट बी मध्ये आपल्याला किंमत जी आहे वर्तमानपत्राची ती टाकायची आहे. त्यानंतर आपल्याला किती कॉपीज, आपण वार्षिक किती फीस आकारली पाहिजे, मासिक किती वर्गणी घेतली पाहिजे, अशा प्रकारच्या तिथे काही कॉलम आहे. आता तुम्हाला टाकायचं असेल तर ते टाका, नाही टाकलं स्किप केलं तरी चालते. मात्र किंमत तुम्हाला त्या ठिकाणी टाकावं लागतं. त्याच्यानंतर जे आहे तुम्ही फ्री कॉपी डिस्ट्रीब्यूट करणार आहात का, हा एक त्या ठिकाणी विचारला गेलेला एक प्रश्न आहे. त्या ठिकाणी तुम्हाला जी काही तुमच्या वर्तमानपत्र असेल, तुमचं साप्ताहिक असेल, त्याचं जर फ्री कॉपी तुम्हाला लोकांना द्यायचं असेल तर त्या ठिकाणी तसा आकडा टाका. नसेल द्यायचा तर त्याला स्किप करा. त्यानंतर तुमचा सर्वात महत्वाचा जो पार्ट येतो तो येतो प्रिंटिंग प्रेसचा. आता गोष्ट अशी आहे की प्रिंटिंग प्रेससाठी बऱ्याच जणांचे कामं जे आहेत ते थांबलेले आहेत. मी परत एकदा तुम्हाला सांगतो की प्रिंटिंग प्रेस महाराष्ट्रामध्ये खूप जास्त संख्येची गरज असताना सुद्धा 110च्या खाली प्रिंटिंग प्रेस, म्हणजे 110 पण नाही आहेत, एवढ्या कमी प्रिंटिंग प्रेस असल्यामुळं बऱ्याच जणांना प्रिंटिंग प्रेसच्या अडचणी येत आहेत. मोठ्या शहरामध्ये जे प्रिंटिंग प्रेसवाले आहेत ते खूप साऱ्या अडचणी निर्माण होत आहेत. त्यांना किती लोकांना द्यायचं आहे, लोक पेपर आपल्याकडे छापतील का, त्याच्यानंतर सिक्युरिटी डिपॉझिट घेतलं जात आहे. तर अशा अनेक गोष्टी आहेत. मात्र या गोष्टीवर आपण न बोललेलं बरं, कारण तो प्रिंटिंग प्रेसवाल्यांचा वैयक्तिक त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे. मात्र जर तुम्हाला अडचण येत असेल तर तुम्ही मला संपर्क करा, त्याच्यामधून आपण नक्कीच मार्ग काढू. प्रिंटिंग प्रेस बद्दल कोणाला काही अडचण येत असेल तर. आता प्रिंटिंग प्रेसवाल्यांकडनं एनओसी घ्यायची म्हणजे नेमकं काय करायचं, तर हा पार्ट सर्वात महत्वाचा आहे. कारण बऱ्याच जणांना असं वाटतं की त्यांच्याकडून कुठल्या तरी डॉक्युमेंटवर सही आणायची का, तर असं अजिबात नाहीये मित्रांनो. प्रिंटिंग प्रेसची एनओसी म्हणजे काय असतं बघा, जसं की आपण अकाउंट काढतो आपलं प्रेस सेवा पोर्टलला, तसंच प्रिंटिंग प्रेसचं सुद्धा अकाउंट असतं प्रेस सेवा पोर्टलला. आणि आपल्या अकाउंटवरून आपण प्रिंटिंग प्रेस त्या ठिकाणी सिलेक्ट केल्यानंतर आपण जेव्हा सबमिट करतो फॉर्म, आपल्या इकडे जेव्हा सबमिट करतो तेव्हा ती रिक्वेस्ट ऑनलाईन प्रिंटिंग प्रेसवाल्यांच्या अकाउंटमध्ये जाते. त्यांनी तिथं लॉग इन करून त्यांच्या डॅशबोर्डला गेल्यानंतर त्यांना माय प्रेस नावाचं एक ऑप्शन मिळतं आणि त्या माय प्रेसच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला पब्लिशर्स रिक्वेस्ट नावाचा एक कॉलम येतो. त्या ठिकाणी तुमची रिक्वेस्ट त्यांना दिसते, ती त्यांनी ऍक्सेप्ट करायची असते. झालं. एनओसी एवढी साधी आणि सरळ गोष्ट आहे. कुठल्याही प्रकारचं फॉर्मॅट नाही, कुठला फॉर्म नाही, कुठली सही नाही, काय नाही, फक्त ऑनलाईन ऍक्सेप्ट करायची. आता बऱ्याच जणांनी काय केलेलं आहे की प्रिंटिंग प्रेसवाल्यांसोबत न बोलता परस्पर रिक्वेस्ट टाकून दिल्या. तर असं प्रिंटिंग प्रेस ऍक्सेप्ट करत नसते. प्रिंटिंग प्रेसवाल्यांसोबत तुम्हाला वैयक्तिकरित्या बोलावं लागतं.
त्याच्याशी बोलणं झाल्यानंतर मग त्याला सांगावं लागतं की मी रिक्वेस्ट पाठवत आहे, ती रिक्वेस्ट तुम्ही घ्या असं त्याला सांगावं लागतं आणि मग रिक्वेस्ट पाठवायची असते. आता जो पार्ट बी कंप्लीट केला तुम्ही, प्रिंटिंग प्रेसचं रजिस्ट्रेशन जे आहे, प्रिंटिंग प्रेसचं तुम्ही नाव टाकलं, त्यानंतर तुम्ही सबमिट केला, त्याच्यानंतर काय होतं, ते प्रिंटिंग प्रेसनी जर अप्रुव्हल केलं त्याच्यानंतर तुम्हाला मेसेज येतो तुमच्या व्हॉट्सअप म्हणजे मोबाईलवर येतो आणि तुमच्या ईमेलवर एक मेसेज येतो की तुमचं जे काही पेपर आहे, वर्तमानपत्र आहे, युअर रिक्वेस्ट इज ॲक्सेप्टेड बाय धिस अँड धिस प्रिंटिंग प्रेस, जे काय असेल समजा त्यांनी तुमची रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केलेली आहे अशा प्रकारचा तुम्हाला मेसेज येतो. मेसेज आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर सर्वात प्रथम लॉग इन करून तुम्हाला ई-साईन करून घ्यायचा आहे. तुमचा आधार क्रमांक त्या ठिकाणी टाकून व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. आधार क्रमांकाला OTP जातो आणि तो व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला गव्हर्नमेंटची फी जी आहे PRGIची, भारत कोस्टला तुम्हाला 1000 रुपये तुम्हाला फीस भरावं लागते. ती तुम्ही ऑनलाईन पद्धतीने भरू शकता, QR कोड स्कॅन करून भरू शकता, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग किंवा तुमच्याकडे असणारे जे UPI ID आहे त्याच्या माध्यमातून तुम्ही ते पेमेंट करू शकता. आता तुम्ही ते ऑनलाईन पेमेंट केलं, ई-साईन केलं, ऑनलाईन पेमेंट केलं, त्याच्यानंतर काय होतं, त्याच्यानंतर तुमचं जे ॲप्लिकेशन आहे ते 5 दिवसासाठी ओपन राहतं तुम्हाला एडिट करण्यासाठी. म्हणजे अगोदरच्या ॲप्लिकेशनमध्ये जर तुम्ही काही चुका केल्या असतील, कुठे काही चुकीच्या पद्धतीनं लिहिल्या गेलं असेल, एखादी स्पेलिंग चुकली असेल किंवा तुमचं जे ॲफिडेव्हिट आहे ते प्रॉपर अपलोड झालं नसेल तर तुम्हाला 5 दिवस संधी असतात ते तुम्हाला दुरुस्त करण्यासाठी. 5 दिवस झाल्यानंतर तुमचं ॲप्लिकेशनचं एडिट विंडो जी आहे ती बंद होते आणि ते तुमचं ॲप्लिकेशन ऑनलाईन तुमचे संबंधित जे कोणी स्पेसिफिक ऑथॉरिटी असतील त्यांच्याकडे, मग ते जिल्हाधिकारी असू शकतील, SDM असू शकतील, प्रांत असू शकतील, जे कोणी असेल ते, मोठ्या शहरामध्ये कमिशनर असतात, पोलीस कमिशनर, त्यांच्याकडे ते ऑटोमॅटिकली सबमिट होते आणि त्याचबरोबर ते तुमच्या PRGIच्या कार्यालयामध्ये सबमिट होते. आता बऱ्याच जणांचा असा प्रश्न असतो की आपण पार्ट बी भरल्यानंतर आम्हाला किती दिवसामध्ये रजिस्ट्रेशन मिळेल. तर मित्रांनो, आत्ता PRGI कडून मागच्या महिन्यापासून रजिस्ट्रेशन देणं सुरू झालेलं आहे. त्यांचे बऱ्याचशा ॲप्लिकेशन महाराष्ट्रामध्ये सुद्धा, नांदेड असेल किंवा तुमचं नाशिक असेल किंवा धाराशिव असेल किंवा आणखी 1-2 जिल्हे आहेत, त्या जिल्ह्यामधनं आता कामकाज सुरू झालेलं आहे. आता हे सर्व जिल्ह्यामध्ये न होण्याचं कारण म्हणजे याला सुद्धा पत्रकारांचं एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष करण्याचा जो काही सवय आहे त्याच्यामुळेच होत आहे हे सर्व. कारण ज्यांनी अर्ज भरले त्यांना कलेक्टर ऑफिसला जायचं नाही. तुम्हाला कल्पना असेल की मी यापूर्वी सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांना द्यायचं पत्राचा नमुना तुम्हाला पाठवला होता, मात्र काय झालं, त्याचं फक्त 5-6 लोकांनी ते ॲप्लिकेशन त्यांच्या जिल्ह्यामध्ये देऊन दिलं, बाकीच्या कोणी दिलं नाही. सर्वांना असं वाटतं की जे काय होईल ते ऑटोमॅटिक व्हायला पाहिजे, तर असं होत नसते. आपल्याला पाठपुरावा करावा लागतो. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तिथे युजर नेम पासवर्ड कसे क्रिएट करायचे, काय करायचं, हे सर्व मी त्या पत्रामध्ये लिहिलं होतं आणि ते पत्र दिल्यानंतर अनेक जणांनी ते पत्र दाखवून त्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयातल्या अधिकाऱ्यांना बोलून त्यांनी ते युजर नेम पासवर्ड क्रिएट करण्यासाठीचे प्रोसेस चालू केलेली आहे. आमचे पालघरचे एक मित्र आहेत, त्यांनी सुद्धा कलेक्टर ऑफिस सोबत जे काही बाबू आहे त्यांचं माझ्याशी बोलणं करून दिलं. आमचे नांदेडचे मित्र आहेत, त्यांनी सुद्धा आमचं कलेक्टर ऑफिसमध्ये जे काही बाबू आहे त्याच्याशी बोलणं करून दिलं. त्यांना मी ते प्रोसिजर सांगितले की नेमकी कशा पद्धतीनं करायची आहे. तर ज्यांनी याचा पाठपुरावा केला त्यांचे रजिस्ट्रेशनचे प्रोसेस चालू झालेले आहे. मात्र ज्यांना असं वाटतं की आपण फॉर्म भरला, आपलं काम संपलं, तर यांचं काही होणार नाही. कारण काय की कलेक्टर ऑफिसमध्ये कोणालाच या गोष्टीचं नॉलेज नाहीये की नवीन कायद्यानुसार युजर नेम पासवर्ड कसे क्रिएट करायचे, त्याच्यानंतर NOC कसं द्यायचं, ह्या गोष्टी त्यांना माहीतच नाही. एवढंच काय तर त्यांना नवीन असा कायदा आला हे पण बऱ्याच जणांना माहिती नाहीये. आणि मी तुम्हाला पहिल्या दिवसापासून माझ्या वकीलपत्राच्या माध्यमातून सांगतोय की पत्रकारांचा सर्वात मोठा दुश्मन जर कोण असेल तर ते पत्रकारच आहे. कारण काय होतं की जुन्या लोकांना वाटतं की नवीन लोक येऊ नये, नवीन पत्रकार होऊ नये, नवीन पेपर येऊ नये, कारण आपल्याला स्पर्धा वाढेल आणि म्हणून याचा कोणी पाठपुरावा करत नाही किंवा कोणी करत जरी असेल तर त्याला चुकीची माहिती दिल्या जातं, मिसगाईड केलं जातं त्याला, आणि अशामुळं बऱ्याच जणांचे रजिस्ट्रेशन येत नाही, ते थांबून आहेत. तर आपण सर्वात पहिले आपला अर्ज व्यवस्थित भरल्यानंतर किंवा तुम्ही आपल्या कन्सल्टन्सीच्या माध्यमातून भरला असेल माझ्या, तर त्या सर्व अर्ज भरल्यानंतर त्याच्यावर प्रिंटिंग प्रेसचं ऑनलाईन ॲक्सेप्टन्स झाल्यानंतर तुम्ही कलेक्टर ऑफिसला गेल्यानंतर सुद्धा पाठपुरावा करणं गरजेचं आहे. पार्ट बी भरणं अतिशय गरजेचं आहे. पार्ट ए जसा महत्वाचा आहे तसा पार्ट बी सुद्धा महत्वाचा आहे. कारण आता सध्या छोट्या छोट्या कारणावरून सुद्धा डिस्क्रिपन्सी लेटर येऊन राहिले, DL ज्याला म्हणतो आपण. ते आपले 1-2 क्लायंट आहेत, त्यांना छोट्या छोट्या गोष्टी होत्या, चुका होत्या आणि त्याच्यामुळे सुद्धा त्यांचं रजिस्ट्रेशन थांबलं, कारण त्यांनी डिस्क्रिपन्सी लेटर तसं इश्यू केलेलं आहे. तर सर्व सेवा ऑनलाईन झालेल्या आहे मित्रांनो. जसं की तुमचं वर्तमानपत्र ट्रान्सफर करायचं असेल, तुमचं ड्यूज भरायचे असतील, तुमचं
तुम्हाला नवीन एडिशन काढायचं असेल, तुमच्या संपादकाचं नाव बदलायचं असेल, ओनर जो आहे त्या ओनरमध्ये जसं मी तुम्हाला आता सांगितलं की ओनर ट्रान्सफर असेल किंवा एडिटर संपादक ऍड करायचं आहे, तुम्हाला पब्लिशर बदलायचं आहे, प्रिंटिंग प्रेस बदलायचे, काही पण काम करायचं असेल, सर्व कामं ऑनलाईन झालेले आहे. कुठल्याही कार्यालयाला जाण्याची आवश्यकता राहिलेली नाहीये. फक्त कसं आहे की तुम्हाला कामं करून घेण्यासाठी, पाठपुरावा करून घेण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागतो. आता माझे पण क्लायंट बऱ्याच वेळा काय होतं की पैसे देतात, कन्सल्टेशन फी, आणि मग त्याच्यानंतर कॉल सुद्धा करत नाही. तर असं नको. पाठपुरावा थोडा थोडा होणं गरजेचं आहे. ॲफिडेव्हिट आपलं व्यवस्थित पोहोचलं का, आपलं ॲफिडेव्हिट व्यवस्थित आलं का, आपण व्यवस्थितपणे प्रिंटिंग प्रेसवाल्यांसोबत चर्चा करून आपण, नाही तर बऱ्याच जणांचं असं आहे की ते माझ्या ओळखीचे आहे, त्यांनी एनओसी दिली. आता आज एनओसी दिली, उद्या पेपर छापताना त्यांनी असं नाही म्हणायला पाहिजे की महिन्याचे जीएसटीचे बिल तुम्ही आम्हाला द्या म्हणून. तर ह्या सर्व गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. सर्व पत्रकार मित्रांनी ह्या गोष्टी लक्षात घेऊन काम केलं पाहिजे. पार्ट बी कसा भरायचा हे मी तुम्हाला सांगितलं. पार्ट बी महत्वाचा आहे. तो भरल्याशिवाय तुमचं ऍप्लिकेशन प्रोसीड होत नाही. बऱ्याच जणांना मी अगोदर सांगितल्याप्रमाणे असं वाटते की पार्ट बी हा डिक्लरेशन सारखा आहे, नंतर भरायचा आहे. तर असं अजिबात नाहीये. पहिल्यांदा तसं होतं जेव्हा ऑफलाईन पद्धत होती. आता बऱ्याच जणांना हे पण कन्फ्युजन आहे. ते म्हणतात तेव्हा पण ऑनलाईन होतं. अरे बाबा, तेव्हा ऑनलाईन फक्त फॉर्म भरायचा होता, त्याची प्रिंट काढायची होती, कलेक्टरची सही घ्यायची होती, त्याला ऑफलाईन म्हणतात. आणि आता कुठल्याही कार्यालयात जायचं नाही, पूर्णपणे पेपरलेस वर्क आहे. म्हणजेच हे वर्क सर्व ऑनलाईन आहे. पूर्वी डिक्लरेशन द्यावं लागत होतं, आता डिक्लरेशन वेगळं द्यायची गरज नाही. पार्ट बी मध्येच तुमचं डिक्लरेशन सर्व आलेलं आहे. तर अशा पद्धतीनं व्यवस्थित फॉर्म भरा. प्रिंटिंग प्रेसच्या काही अडचणी असतील तर तुम्ही मला चर्चा करा. मी आणखी एक व्हिडिओ नक्की बनवणार आहे, कारण एक ना आता एवढा जास्त सुसवाट झालेला आहे, पत्रकारांची एवढी संख्या वाढत आहे. मग मी या गोष्टीचं थोडंसं 5-6 जणांना विचारलं की का बरं पत्रकारांची संख्या वाढते, न्यूज पोर्टल्सची संख्या वाढते, तर नेमकं काय. तर बऱ्याच जणांचा खूप मोठा गैरसमज आहे की MSME जे आहे, म्हणजेच उद्यम रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट काढल्यानंतर तुमचं न्यूज पोर्टल तुम्हाला चालवता येतं, असं काही लोकांनी न सरळ सरळ म्हणजे चालू केला प्रचार. बऱ्याच जणांचे मी जाहिराती बघतो वेगवेगळ्या ग्रुपमध्ये की MSMEचं सर्टिफिकेट सहित तुम्हाला न्यूज पोर्टल बनवून मिळेल वगैरे वगैरे वगैरे. मित्रांनो, आपणही न्यूज पोर्टलसाठी MSME देत होतो. आपलाही 2 वर्षापूर्वी त्याच्यावर व्हिडिओ होते. मात्र केंद्र सरकारने नवीन गाईडलाईन आणलेली आहे. MSME कोण घेतलं पाहिजे, MSME घेण्यासाठी त्याचं अधिकृतता कशी हे करायची, या सर्व गोष्टी आहेत. त्यामुळं बरेचसे पत्रकार मित्रांना आजकाल या MSMEच्या नादाला लागून म्हणजे उद्यम रजिस्ट्रेशन काढतात, न्यूज वेबसाईट काढतात आणि लगेच काम चालू करतात. अशा मित्रांना सांगू इच्छितो की तो व्यवस्थित मार्ग नाही आहे. न्यूज वेबसाईटसाठी रजिस्ट्रेशनचं प्रावधान हे वेगळं आहे, युट्यूबसाठी वेगळं आहे. हे तुम्ही प्रॉपर वेनी त्याला फॉलो केलं पाहिजे. नाहीतर मग काय होतं की कोणतरी 2000, 2025 मध्ये, 2030 मध्ये असं काहीतरी एक अमाऊंट टाकायची, लोकांना काहीतरी दाखवायचं की तुम्हाला एवढ्यामध्ये देतो, तेवढ्यामध्ये देतो, आणि मग सोबत आम्ही तुम्हाला MSME सर्टिफिकेट मोफत देतो वगैरे वगैरे वगैरे. तुम्हाला जरी MSME सर्टिफिकेट काढायचं असेल तर माझा वकीलपत्र चॅनलवर तुम्ही जा, तिथे एक अख्खा व्हिडिओ आहे MSME सर्टिफिकेट कसं काढायचं त्याच्यावर. मात्र मित्रांनो, तुमच्या माहितीसाठी सांगतो की तुम्ही स्वतःला मूर्ख बनवून घेऊ नका. MSME रजिस्ट्रेशन इज नॉट व्हॅलिड फॉर एनी काइंड ऑफ न्यूज पोर्टल. न्यूज पोर्टल कुठल्याही प्रकारचं न्यूज पोर्टल असेल, वेबसाईट असेल, त्याच्यासाठी MSME सर्टिफिकेट हे व्हॅलिड डॉक्युमेंट नाही आहे. हे तुम्ही लक्षात घ्या. यावर मी व्हिडिओ नक्की करणार आहे. लवकरच आपण या विषयावर एक चांगला व्हिडिओ करू. तोपर्यंत तुम्ही वकीलपत्र पाहत राहा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर PRGIच्या रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला काही अडचणी येत असतील, काही प्रश्न असतील तर या ठिकाणी कॉमेंटमध्ये तुम्ही मांडू शकता. परत एकदा सांगतो की कॉमेंटमध्ये कोणताही प्रश्न विचारताना तुमचा व्हॉट्सअप क्रमांक, तुमचा पूर्ण पत्ता मला द्या, जेणेकरून मला तुमच्याशी कॉन्टॅक्ट करता येईल. तोपर्यंत थांबूया. पार्ट बी मध्ये काही अडचणी असतील तर तुम्ही कॉमेंटच्या माध्यमातून विचारा. धन्यवाद.